तर आता सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी ठाकरेंची साथ सोडली, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले। वागचौरेंनी 2014 सालची पुनरावृत्ती केल्याचं म्हणत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। दरम्यान वागचौरे शिर्डीमध्ये आल्या, शिवसेना स्टाईलना उत्तर दिलं जाईल असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जीवाचं रान करून ज्या शिवसैनिकांनी भाऊसाहेब वागचौरे यांना निवडून आणलं होतं, आता त्याच भाऊसाहेब वागचौरेंनी पुन्हा एकदा ठाकरेंची साथ सोडली आहे। खरं तर 2014 साली सुद्धा त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये गेले होते। आता देखील निवडून आले, मात्र आता पुन्हा त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि आता ते शिंदेंसोबत गेलेले आहेत। हे सगळे जिल्हाध्यक्ष आहेत, हे सगळे शिवसैनिक आपल्यासोबत आहेत। जिल्हाध्यक्षांनी काळे कपडे घालून या सगळ्या गोष्टीचा निषेध केलेला दिसतोय। जिल्हा प्रमुख सचिन कोते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही खरं तर खूप कष्ट घेतले त्यांना निवडून आणण्यासाठी आणि आज वागचौरे पुन्हा गद्दारी करतायत का? जेव्हा शिवसैनिकांनी त्याला भाऊसाहेब वागचौरेला, गद्दार भाऊसाहेब वागचौरेला पहिल्यांदा खासदार केलं आणि त्यांनी गद्दारी केली, त्या टायमाला आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांना सांगितलं होतं, साहेब हा नीच माणूस आहे, हा गद्दार आहे, हा भामटा आहे, याला परत उमेदवारी देऊ नका। परंतु त्यांनी मातोश्रीचे पाय चाटले आणि पाया पाडला। काल सुद्धा त्यांनी उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं, 3 मिनिटात 4 वेळेस साहेबांची शपथ घेतली। ज्या गद्दारांनी याच्या आधी सुद्धा शपथ घेतली होती, त्यानंतर काल सुद्धा 4 वेळेस शपथ घेतली, अशा गद्दाराला काल आज परत त्यांनी उद्धव साहेबांना धोका दिला। त्याबद्दल एकदा शिवसैनिक त्याचा जाहीर निषेध करतो। परंतु त्याला जसं शिवसैनिक काय हे त्याला 2014च्या नंतर गद्दारी केल्यानंतर त्याला माहिती होतं। आज सुद्धा तुम्हाला सांगतो का त्यांनी हिंमत असन तर त्यांनी पुन्हा फिरून दाखवा। त्याला शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता ज्यांनी त्याला डोक्यावर घेतलं, मतं दिले, निवडून दिलं आणि ती जनता आणि शिवसैनिक काय आहे ते त्याला 100% दाखवून देऊ। त्यांना हे पण दाखवून देऊ का तो आणतो शिवसैनिक काय करू शकतात आणि तुम्ही फक्त आता इथून पुढे फक्त हिंडा, मग तुम्हाला गंमत कळण का तू आणतो बाल शिवसैनिकापासून तर वयोवृद्ध शिवसैनिक सुद्धा त्यांना काय चपराक देतील हे फक्त तो आणतो मतदारसंघ सांगन आणि तो आणतो आमची भावना आहे बाबा त्याला तो आणतो अद्दल घाटाशिवाय राहणार ते, तो बाबाच्या नावाला फक्त सेवा करतो आणि सगळा मेवा खातो। लाज म्हणतो ना, लाज या शब्दाची त्यांच्याकडे तमा नाहीये। 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस पातोश्रीवर बैठक झाली, त्या ज्यावेळेस ऑनलाईन मोबाईल मध्ये म्हणजे 4 वेळेस यांनी शपथ घेतली, साहेब मी साईबाबाची शपथ घेतो तुमच्या बरोबर, पुलाची शपथ घेतो तुमच्या बरोबर, याची शपथ घेतो 4 वेळेस शपथ घेऊन सुद्धा हा माणसाने गद्दारी केली। अशा या माणसाला शिर्डी विधान लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी पहिला एकदा चोप दिला होता, पण तो विसरला। आता जर त्यांनी पुन्हा आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये फिरण्याचा प्रयत्न करू नये आणि जर केला तर शिवसैनिक त्याला पाय चालवून देणार नाही। या शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणलं, मात्र साईबाबांची शपथ घेऊन सुद्धा या भाऊसाहेब वागचौरेंनी पुन्हा एकदा ठाकरेंची साथ सोडली। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर।